नमस्कार, प्रणाम, राम राम मंडळी. आता मी आलेलो आहे मासे पकडायच, कारण घराशी बसून बसून तरी करणार काय. तर मी सगळ्यांनी तास सांगतोय, अगदीच काम नसला तर उठायचं, नसलं माशा घ्यायचा. मासे खाऊक पण भेटतात, विकूक पण भेटतात जर जास्त भेटले तर असं काय नाही की मासे विकूच हवेत, आपण खाऊ पण शकतो. पण खाणार तरी किती. मग कधीतरी विकून पण टाकायचे, 2 पैसे मिळतात. आपलं रोज सुरू होता, कारण आता माझी होडी पण बंद आहे पावसाळ्याची. तर आता बघूया आपण मासे कसे पकडायचे ते. बघा मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे, पाणी सुद्धा सुसाट भरलेलं आहे बघा कसं. हा बघा बाजूक. तर चला आता बघूया आपण मासे पकडायची प्रक्रिया. ह्या बघा इकडे त्यांना 2-3 पकडलेले आहेत बघा, हे बघा. आणि ह्या पीठ आहे आपला. ही का रे, हे बिअरची बाटली कसली रे? काय रे? टुबर पण मेला. त्यात काय आहे? पाणी आहे. पाणी आहे. मग लोकांना काही घाबरू नका, पाण्याचा वापर केला नाही ना. तर ह्या एरियात आपण आता मासे पकडणार आहे. तर बघूया धमाल. बघा ह्या एरियात आता आपण बियर नाही बियरचं नाव आला. ह्या एरियात आपण आता बोयरा पकडणार आहे, कारण ह्या बियरच्या बाटलीमध्ये बियरचं नाव आला. तर बोयरा पकडणार आहेत. तर त्याच्या अगोदर आपण आधी जरा मस्तपैकी चहा वगैरे पिऊया, कारण चहा वगैरे आणलेली आहे. चहा, पाणी, बिस्किट वगैरे आणलेलं आहे. तर चला आपण आता चहा पिऊया. तिकडे एक मित्र आलो आहे. ए रवे, चला तो उई काढता. हे आमची उई म्हणजे माहिती आहे कशी, मोबाईल मधलो मिस कॉल कसं असं तसं आहे. उई काम धंदा करून ह्या मच्छीमारी करता हो, खाण्यापुरती. ह्यो खायतच नाही तरी चरबी बघा किती मासे पकडायचे. बायको खायत नाही, तो खायत नाही, दुसऱ्याची बोटा भरता. हा थोडक्यात काय म्हणजे पापाचा धनी आहे तो. विनाकारण पापाचा धनी आहे ह्यो. कारण मात पण समजता मी पाप करतोय, पण नाहीला जाय तरी पाप तो खंडी आपोआप. त्याच्यामुळे बघूक लागणारच आहे, तो काय विषय येत नाही. पण चला मस्तपैकी आनंद घेऊया आपण या माशा पकडणार. तू पण बाटली पकडायला सुरुवात केलेली आहे. आता ही बाटली आहे, पीठ टाकायचा आणि टाकायचं. आता बघूया दिसतं का त्यांना. दाखव तिकडे. मग हे बघा मस्त पकडा नाही, जबरदस्त. काय नाही, जास्त वेळ काय लागत नाही. मस्तपैकी दिवस तुकडं घालायचं ना मोबाईलवर किंवा घराशी बसून. तर इकडे यायचं, बाटली टाकायची, हातात धरून ठेवायची रे साव. तंगूच बोलतात त्या, काय काय लाईन बोलतात. गेला की त्या ओढता आपल्यात खेचता जरासा, समजतं लगेच ओढायचा. हे बघा आता, हे बघा आता हे मुद्दाम बघा तुमच्या समोरच हे प्रत्यक्ष बघा केवढा आहे बघा. होय जबरदस्त आहे. होय बघा केवढा आहे, दाखवत आहे. ह्या बघा, बघितला केवढा आहे बघा. अशी मासे पकडायची पद्धत आहे. आणि ही पकडा, काय वेळ फुकट जात नाही, वेळेचा सदुपयोग होता. तर चांगले भेटतात, मोठी मोठी भेटतात आहेत. यांना पण काढून. हे बघा आनंद घेता येतात. काय भरपूरच पैसा हवा असं काय नाही, किंवा माणसं भरपूर हवी असं काय नाही. आपण 1-2 मित्र चांगले असला तरी आपण मजा घेऊ शकतो. तर ह्याच जीवन आहे खरा. मी कधी यायचं असेल तर या असे मासे पकडायत. एक आगळा वेगळं खेळ होता, जेवण पण चांगला होता. कारण चव काय, मासे आणि भाताची चव काय बघशाल कोकणातली, जबरदस्त. आता बाटली टाकली आहे, आता मग आता खेचल्यावर फक्त लगेच ओढायचा. आता खेचलं ना, आता बोल असणार. हे बघा बोल. पुन्हा बाटलीत टाकले गव्हाचं पीठ आणि पाणी. ह्याला पण काढला ना एक.
हो भेटली की भरपूर भेटतात. आता बघा ना चाली 7-8 काढ लावायला लागे तुमच्या समोरच. सार काय होतं माहितीये चमचमीत आणि वास पण काय येतं माहितीये घमघमीत. आणि म्हणून आमचा डायलॉग सुरू झालो आहे सारा खाच्या गट चकली चूक चमचमीत आणि वास काय येतं घमघमीत. तर अशी माझा फक्त कोकणातच आहे ह्या इतर ठिकाणी तर मग बघू भेटणार नाही. सगळं ह्या काय तर कोकणातच. कारण कार्यक्रम म्हणा देवाधर्माचे सगळे कोकणातच. हे असे भाजी आता रानभाज्या येतील ते पण कोकणातच. आता हे मासे पकडायची मजा हे पण कोकणातच. त्याच्यामुळे कोकणात यावंच हवा. म्हणजे शहर वाईट म्हणत नाही मी, शहर पाहिजेत कारण मोठा व्हायचा असा तर मग कामधंदे हवे असतील. जरा आपल्या काय लाईफमध्ये काही वस्तू हवे असतात तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात जावंच लागतात. तो काही विषय नाही. पण कोकणात हा सुद्धा व्यवसाय करता येतं. त्याला काढल्यान पर्यंत बोलतात. आता आम्ही सुद्धा आता भरपूर मासे पकडला आहे. जवळजवळ 400-500 रुपयाचे मासे पकडला आहे. म्हणजे आपल्या रोजीरोटी सुद्धा आपण करू शकतो अशी. फक्त वेळ देता आलो पाहिजे आणि इतर गोष्टींना बाजू घ्यायला पाहिजे. चांगला मजबूत आहे या परफेक्ट आहे. दोघांच्या बाटल्या 2 भेटलेत म्हणजे ताबडतोब. म्हणजे कसे आहे बघा. हा बघा केवढा आहे बघा. हो बघा आमचे आजोबा सांगायचे म्हणजे मासे दाखवायचे पण कोण नाही दाखवायची. पण आम्ही सगळ्यांनी कोण दाखवतो आहे का सांगा. कारण कोण जर दाखवलं ना तरी आता कोणत्याच हिंमत नाही. म्हणजे सगळे आता ना म्हणजे आळशी झालेले आहेत. कोण येणार नाही कोण टाकावलं तरी पकडू. बरोबर ना विचार. म्हणून आम्ही बिंदास कोण दाखवतो आहे जेव्हा मासे पकडा. हा बघा बाजूचं वातावरण बघा कसं मस्त पैकी आहे. हा भेटला बघा मस्त वातावरण बघा होतं एवढ्यात भ्या बघा भेटलं. ओके शबाश. तर ही बघा मस्तपैकी आमची नदी वळलंच काय रे. हे बघा आता ह्या परत विजयानं वळलं नाही परत हे बघा. आणि हो माझ्याबरोबर दुपारपासून आहे हे बघा कसं वाढता येतो. बघा हे तुम्हाला जवळनं दाखवतात प्रत्यक्ष एकदम. हे बघा बर थांबरेदाम दाखवतात एकदम. हे बघा केवढा आहे बर. म्हणजे हे का वैरा म्हणतात. बाजारात घेऊन गेलो ना तर जवळजवळ 300 रुपये किलो मिळतात. म्हणजे आम्ही आता जवळजवळ 2-3 किलो पकडला आहे. म्हणजे विचार करा. म्हणजे अशी रोजीरोटी होऊ शकता जर मेहनत केला तर. असं काय नाही आहे. तर हे बघा आता आम्ही काय करणार माहिती आहे. आता ह्यो बघा काय करता येतो. म्हणजे आपलाच खावा पण चोरून खावा ना तशी आमची गत आहे. आता ही जमवलं आहे ना हे आता आम्ही जमा करतो आहे. हे बघा जमा करता येऊ. म्हणजे आम्ही पण थोडीशी पावशीच खेळला म्हणजे कोणाला दाखवायचे नाही ना. आता आम्ही रस्त्यावर आहेत ना एकदम. म्हणजे येणार मग कोणी काय बोलणार. चला आता आम्ही बघतो खाई ठेवता बघा आमची खाण खाय बघा. आता जोक्स बघा. म्हणजे हे गावची पद्धत आहे आमची अशी थोडीशी लंबाडी. म्हणजे आपलाच खायचा पण चोरून खायचा. तर ह्या बघा आम्ही खाई लपवला माहिती आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 50-60 बोयरा पकडलेले आहेत. ही बघा किती बोयरा आहे. ही बघा आमच्याकडे किती बोयरा आहेत ती. आणि जवळजवळ 50-60 म्हणजे बादली जवळ भरत आलेली आहे. ही परत होतीच त्याच्या आहे. ही बघा एवढी आम्ही बोयरा बघायला ती झाकून ठेवला त्याला परत. म्हणजे आता कोणी बघा आता कोणी आम्ही विचारलं ना किती भेटली. 10-12 भेटली. रामा किती बंडी काढले 12 बंडी काढले. म्हणजे अशी ती गत आहे. आणि आता पुन्हा आम्ही आता आपल्या मार्गात आला. आता इकडे एक पण बोर दिसणार नाही. आता 4-5 पकडू ना ते परत सांगा किती भेटली. 4-5 भेटली असंच ना विचार. म्हणजे ह्यो गेम आहे आमचं. पण हे गमतीचं गेम आहे. काय खोटं नाटक काय नाही. मेहनत आहे शेवटी. तर चला पुन्हा आता पकडूया मासे. अशा प्रकारे आम्ही मासे पकडता पाहिजे बघा बॅटली फेकल्यान. म्हणजे 50 ते 60 बोर आम्ही आता ऑलरेडी पकडला आहे. थोड्या वेळात मग दाखवतो किती पकडला व्हायचा. पण ही मजा आहे. अगदीच काय काम नसलं ना तर मस्तपैकी यायचा
मस्तपैकी चहा पाणी घेऊन यायचा, वाटत जेवण पण घेऊन यायचा, असं सगळा जेवा बिवायचा. आणि मग काय बाटली बोर किंवा पागवून पाग पण टाकतो, पागान पण मासे मिळतात. तर मजा येता अशी, खाऊ तर मजाच येता. तर आता आम्ही बरेचसे मासे पकडलेले आहेत, थोड्या वेळ मग दाखवते किती मासे पकडला पाहिजे. ज्या मजा आलेली आहे, भन्नाट बोरा पकडलेली आहेत. ए घे घेतलं घेतलं घे 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 हे घे 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 चाल घे. म्हणजे काय झालं, आता व्हिडिओ करायच्या नादात ना माझं राहून जातं, म्हणून व्हिडिओ मी परत परत करत नाही. तर आता मुद्दाम परत मला व्हिडिओ करूया, तेवढ्यात भेटला आहे बघा. आहे ना रे, हाय 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 हाय, दाखवत या. एवढं एवढं बघ 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 जरा व्हिडिओ करते मी नेमकं, आणि नेमकं मग दणकं मारलं ना, ते बघतंय जरा भेटता काय. कारण कसं आहे, हे पावसाचा दिवस आहे आणि ह्या दिवसात हे बोयरा भेटणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी बोयरा पकडा. कारण 100% ह्याच्यात बॉर असणार, कारण माझा दणकवल्याने ह्या आहे काय रे. बघितलं आता हातात धरून मी व्हिडिओ करी होते आणि नेमका बॉर भेटला बघा. ह्या बघा बॉर, बाटली बॉर असे पकडा तुम्ही, कारण ह्यो टाइमपास पण होता, आणखीन मासे मिळण्याची सुविधा पण आहे ही. तर असे मासे पकडा, कारण हेच दिवस आहेत. तर मजा येतात, मासे आणि भात आमच्या कोकणचा खाना. हे काढ मेला आता, जरा व्हिडिओ तरी बंद करते मी. तर असे मासे पकडतात आमच्या गावात. जर तुमच्या नदी असतात ना, तर तुम्ही असे मासे पकडा, कारण ही वेळ आहे आता पावसाळ्याची, आणि स्वच्छ पाणी असतात नाही, गढूळ पाणी असतात ना, तर 100% ही बोरा भेटतात. जवळजवळ 60 ते 70 बोरा आम्ही आता पकडला पाहिजे, माहिती आहे. तर बघूया आता अजून काय काय भेटतं. पीठ संपला म्हणून पीठ आणून पाठवलं आहे घराशी परत एकदा, कारण आता बायको नाही तर माझा पीठ काढत घराशी कदाचित जाऊन. कारण गव्हाच्या पिठाचे चपात्या आम्ही करून खात आहोत, पण ते आता मग 2-3 दिवस खाऊ नको आहेत, कारण कसं ॲडजस्टमेंट करू खावा, कारण ते नाईलाज आहे, संसारात ॲडजस्टमेंट करू खावा. तसं मी करणार नाही, दिल्यानंतर मी काय बोलणार नाही, पण पीठ लागता म्हटल्यावर अनुभव हवा. तर ठीक आहे चला. आता आम्ही खरं म्हणजे लास्ट स्टेपला आलो आहे, म्हणजे आम्ही पण जमलो आहे, म्हणजे भरपूर बोयरा पकडलेले आहेत, विचारू नका. बघा गमत बघा. जवळजवळ आम्ही 100-1 बोयरा पकडलेले आहेत, आता आम्ही जमलेले आहेत अक्षरशः. तर बघूया आता ह्या मी काढले म्हणून म्हटलं व्हिडिओ घे जरा. आजचं फुल दिवस मजेत गेलो आहे. आम्ही मासे पकडतो म्हणजे काय मोठेगिरी करत नाही, ह्या पापच आहे, पापात जमा होणार या. आता आम्हाला भूक लागणार नाही रे, पण ठीक आहे आता काय. बघा हे भाई करता किती बघा, आता एवढं काय वाढलं ना बघा, मोठा आहे. कधी घाई नाही करायची. ए बघा ए बघा ए बघा, ह्यो बघा, ह्यो एक नवीन बागी, ह्यो पण बागीच आहे, म्हणजे पण फाटे पाच बघा. असं असतं माझा, आता बोलू लागलं ना म्हणजे मी बोलतो पण तसं. शाबास 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 शाबास. टाइमपास रे, तर टाइमपास. बाटली बॉय हा बघा, बाटली बॉय. शेवटी बोयरा पकडून झालेली आहे. खाली काळोख होतो म्हणून मी आता घराशी आणले बोयरा. खाली पण जवळजवळ 40-50 बोयरा मी माझ्या मित्राने देऊन टाकलंय, कारण शेवटी ते पण माझं देतात कधी कधी. किती बोयरा बघायला माहिती आहे, तुम्हाला बघायची आहेत, बघा किती आहे ती. जवळजवळ बघा तुम्ही आता, म्हणजे आश्चर्यचकित व्हाल. तर तुम्ही पण असे मासे पकडून जावा, कारण ही जी मजा आहे ना, ही आगळी वेगळी मजा आहे. तर बघा आता आमची बोयरा, आम्ही पकडलेले मासे, बाटली बॉय. तर तुम्ही पण पकडा आणि आनंद घ्या. हे बघा बोयरा. किती बोयरा आहेत बघा. बघितलं किती बोयरा आहेत ती.